नमस्कार मित्रांनो, राजलक्ष्मी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण शेताकडे आलेले आहोत. ही शेती आमच्या भावाची आहे. ही शेती कळमनुरी तालुक्यातील चुंचा या गावामध्ये आहे. या शेतीमध्ये कापूस, तूर, केळी, हरभरा इत्यादी पिके आहेत. चला तर आपण त्या पिकांविषयी माहिती पाहू व चला तर मित्रांनो आपण शेतातील पिके पाहू. काय जास्वंदाचं झाड आहे इथं. सुरुवातीलाच शेतामध्ये प्रवेश करण्याच्या आधी हे रामफळाचं झाड. हे काय पाहू आपण, आपट्याचं झाड आहे. पाने खूप मोठे आहेत आपट्याचे. या आपट्याच्या झाडाला दसऱ्याच्या दिवशी खूप महत्त्व असते मित्रांनो. चला तर आपण तुरीची बाग बघू. तेवढेसे फुलं दिसत नाहीत तुरीच्या बागेला. इकडचा एरिया मित्रांनो कोरडवाहू असतो, त्यामुळे पाण्याची पण कमतरता असते. आणि या सर्व परिस्थितीला मात देऊन आमच्या भाऊजींनी शेतामध्ये एक नवीन विहीर खोदलेली आहे. त्या विहिरीला पण पाणी भरपूर लागलेलं आहे. ते विहीर पण पाहू आपण. हे आपण पाहू शकता मित्रांनो, तुरीचा मळा. इकडच्या भागामध्ये कोरडवाहू एरियामध्ये इकडचे शेतकरी जास्तीत जास्त तुरीचीच लागवड करत असतात. कारण इकडं तुरीचं प्रमाण पण खूप उत्पन्न मिळते शेतकऱ्यांना. कधी कमी जास्त होत असते. सध्या शेंगा लागलेल्या नाहीत, फुलवर आलेला आहे. इकडे मिरच्यांची झाडं पण लावलेली आहेत. मेथी, हरभरा पेरलेला आहे. तिथे जाऊ आपण, हरभऱ्याचे पीक पाहू. मिरच्याच्या रोपट्याच्या बाजूलाच झेंडूंची झाडं लावलेली आहेत. खरंच खूप छान दिसते. हा हरभरा आहे मित्रांनो. सध्याच्या सीझनला हरभऱ्याची भाजी खाण्यासाठी खूप चवदार असते व आरोग्यासाठी पण खूपच लाभदायक असते. कारण सीझन वाईज काही भाज्या असतात. हे सीझन संपल्यानंतर हे भाज्या पण खाता येत नाहीत, भेटत पण नाहीत. जे सीझन असते चालू, त्या सीझनमध्ये ती भाजी खाणं आरोग्यासाठी पण खूप लाभदायक असते. तर मित्रांनो, आता आपण केळीच्या बागेकडे जाऊ. केळी खूप चांगल्या प्रकारे करतात आमचे भाऊजी. हे जांबांची झाडं आपण पाहू शकता.
हे पाहू शकता मित्रांनो आपण जांब लागलेले. तर मित्रांनो आपण आलेले आहोत केळीच्या मळ्यामध्ये. हे पहा, केळी खूप चांगल्या प्रमाणात आलेली आहेत झाड. आज पहिलंच कमळ आलेलं आहे, ते आपण पाहू. हम्म. तर मित्रांनो आपण पाहू शकता पहिलंच कमळ आलेलं आहे. तर पूजा करून घेतलेली आहे आमच्या बहिणीने. खूप पवित्र मानलं जातं. हे पहिलं कमळ आलेलं आहे. तर अशा प्रकारे हे केळीचा मळा आहे आमच्या भावजींचा. तर अशा प्रकारे हे केळीचा मळा होता मित्रांनो. आपण याच्यानंतरचं पुढील पीक पाहू. तर मित्रांनो कापूस पण लावलेला आहे. पहिली वेचणी झाली आहे कापसाची. हे लिंबोणीचं झाड आहे, डाळिंबाचं झाड, जांबाचे, लिंबोणीच्या झाडाला लिंब दिसतंय तिथं. पण आपण विहीर पाहू मित्रांनो, जी की नवीन बांधलेली आहे विहीर. इथल्या कटघरण पण करून घेतलेलं आहे. कड विहिरीला पाणी बऱ्या प्रमाणात आहे. पाणी खूप स्वच्छ आहे मित्रांनो. या विहिरीला पाणी भरपूर प्रमाणात आहे. अगदी स्वच्छ पाणी आहे. चला तर आपण गहू पण पेरलेले आहे ते पाहू. हे शेवग्याचं झाड आहे मित्रांनो. हे शेवग्याच्या शेंगा जे आपण त्याची भाजी करून खातो ते खूप आपल्या आरोग्यासाठी लाभदायक असतात.
असं म्हणले जाते की मुतखडा ज्या व्यक्तीला असतो त्यांनी या शेवग्याच्या शेंगांची भाजी खावी. त्याला एक लाभदायक असतो तो. ही तूर आहे मित्रांनो. याला भरपूर शेंगा लागलेल्या दिसत आहेत. फुलावर पण भरपूर आलेला आहे. इकडच्या मळ्यामधील तुरीला भरपूर शेंगा आहेत. शेंगा अजून निब्बर झाल्या नाही, कवळ्याच आहेत. चला तर आपण गहू पेरलाय ते गव्हाचं एक हे पाहू शकता आपण मित्रांनो, गहू पेरलेला. हे गहू पेरलेला आहे. गहू पण चांगले आहे, चांगल्या प्रमाणात आहे. हे आमचे सानवी पाटील गरड. हिला पण शेती खूप पाहावं वाटत होती. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही माहिती होती. मित्रांनो, आपल्या सहकार्याची खूप आवश्यकता आहे. आपण चॅनलला असा सपोर्ट करत राहावा व माझे मनोबल वाढवावे. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.